तर स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये। तर बघा मॉर्निंगमध्ये मस्त असं एक तांबे पाणी पिलं, ते पण पितळेच्या तांब्यातलं पाणी प्यायचं असतं, म्हणजे चांगलं असतं। तर डेलीमध्ये मी आता आजकाल सकाळी मॉर्निंगमध्ये उठलं हे काम असते। आणि बघा माझं किचन थंडगार पडलंय, तर चला म्हटलं आता हे थंडगार ठेवून काही फायदा नाही, चला लागूया। सगळे भूक 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 करतात, मग मस्त असं पीठ मळायला घेतलं आणि असं वाटत होतं ना असे पिठाला आहो ना माझ्या असं ते काय माहिती उठलं की नुसतं जायचंच म्हणतात। मग असं मस्त मस्त पीठ मळलं आणि असं काय करायचं, मळायचं लागणार। मग पीठ वगैरे मळलं, अशा मस्त चपात्या पण केल्या बघा, असं मस्त काम असते माझं। मस्त अशा चपात्या मग मऊसूत केल्या, अशा मस्त मस्त आहे की नाही मी सगळ्या गोष्टीत स्मार्ट। आणि मग पोरीला माझ्या लाल मिरची मधली भेंडी खायची होती, मग तिच्यासाठी मस्त अशी भेंडी बनवली बघा टिफिनसाठी। पावशरमध्ये बघा एवढीशीच बनते, मग तिला दिलं बघा, हिला खूप आवडते ही भेंडी। तर रेड मिरची मधली काय आवडती देव जाणे। मग तिकडे ती टीव्ही बघत बसली आणि मग म्हटलं चल तयार हो, तिला केस वगैरे बांधले, सॉक्स दिले। मग आहो सकाळी थोडंच नाश्ता केला, मग तिचं आवरलं बघा। ही मोठी मुलगी उठून टीव्ही बघत बसली, ही स्कूलसाठी आवरती, त्यांचं चालत असते। मग चला म्हटलं आपण पुढच्या कामाला लागूया। मस्त असं वरण करणार होते मुगाचं, हिरवी मिरची वगैरे घालून। तर दुपारच्या जेवणामध्ये वरण भात खिचडी भात असं लागतंच बरं का आम्हाला बघा। इकडं मस्त असे मूग असतात ना, ते अख्खे मूग त्याला उकडून घेतला आणि मस्त हिरव्या मिरचीचा तडका दिला, वाव एकच नंबर। लसूण ठेचा करून कढीपत्ता कोथिंबीर टाकून असं एकच नंबर हिरव्या मुगाचं वरण केलं हे बघा। असं मस्त चपातीसोबत भातासोबत एकच नंबर लागतं। आणि इकडं भात पण घातला होता। मग तेवढ्यात आहो आले, मग त्यांना मस्त आहे बघा कसलं भारी वरण चपाती लोणचं मिरचीचा ठेचा असं मस्त सगळं भरून पाहिजे साहेबांना जेवायला। मग त्यांना दिलं, साहेबाला मायलेकांना दिलं जेवण। मग म्हटलं चला आता करूया दळण। पीठ संपलं आमच्या इकडं, गुरुवारी बंद असतं बघा। आहोनी सामान घेऊन आले होते येता मग पीठ संपले होते, आता बाजरी वगैरे घेऊन आले होते। मग मस्त असे म्हटलं चला निवडूया, तर चला मी दळण करते। उद्या गुरुवार गिरण बंद असते। कसा ब्लॉग वाटला नक्की